परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे. परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे. यात लिहिलेलं वचन यात लिहिलेलं वचन सत्य आहे, सत्य आहे, खरं आहे. खरं आहे. जे काही यात लिहिलं आहे, जे काही यात लिहिलं आहे, यामधलं वचन यामधलं वचन परमेश्वर माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये पूर्ण करणार आहे. पूर्ण करणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण जे पवित्र शास्त्र वाचतो हे काही साधारण नाहीये, हे सत्य आहे. 7 पट तप्त भट्टीतून काढलेलं हे वचन आहे, हे पारखलेलं आहे. आणि म्हणून आपण या मधल्या वाचनावर भरोसा करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढव्या ठिकाणी थेस्सलुनिकराचं पहिलं पत्र अध्याय 5 आणि त्याचं या ठिकाणी 17 वचन आपण वाचणार आहोत. थेस्सलुनिकराचं पत्र 5 अध्याय आणि त्याचं 17 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. प्रार्थना अखंड करा. हा नाव आता 3 वचन वाचू. हे मुख्य वचन आहे आपलं, प्रार्थना करा. काय करा? प्रार्थना करा. नाव 16 वाचू, पुन्हा 17 आणि पुन्हा 18. हे 3 वचन आता एक संगती आपण वाचू. सर्वदा आनंद करा, प्रार्थना अखंड करा, प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. नाव खूप सुंदर आहे. पहिलं आनंद करा. काय करा? आनंद करा. दुसरी गोष्ट सांगितलं काय करा? प्रार्थना करा. आणि थर्ड पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जसं आजचा विषय आहे का आपण प्रार्थना केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रार्थना. तिसरं वचन काय सांगतं? तिसरं वचन रीड कर त्याच्यातलं 18th वचन. प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. ना हे वचन कंबाईन आहे, 3 वचन. काय करा? पहिले आनंद करा, नंतर काय करा? प्रार्थना करा. आणि ख्रिस्तात उपकार स्तुती करा, कारण त्याची हीच इच्छा आहे. म्हणजे प्रार्थना करावी ही कोणाची इच्छा आहे? देवाची. कारण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, प्रार्थना करणं म्हणजे हे दर्शवणं का मला आशा आहे का परमेश्वर तू करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो का प्रभू तू न मागण्या अगोदर आमच्या अंतःकरणात काय हे तुला माहिती. मग आम्ही प्रार्थना का करावी? कारण आमचा विश्वास दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? विश्वास. मग जसं मी प्रार्थना करतो तर प्रार्थना करणं म्हणजे हे दाखवणं प्रभूला का प्रभू मला तुझ्यामध्ये आशा आहे. काय आहे? आशा आहे. आशा. इंग्लिशमध्ये होप म्हणतात. आशा, भरोसा का देवा तू करणारेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज परमेश्वर या वचनाद्वारे आम्हाला बळ देते का आम्ही निरंतर देवाकडे काय करावी? प्रार्थना करावी. पर्सनल लाईफ मध्ये जर कोणत्या गोष्टीची आपण झुंज देत आहोत, व्यक्तिगत जीवनामध्ये काही आव्हान आहेत, काही समस्या आपल्या समोर आहे, या सर्व स्थितीमध्ये एका विश्वासाने कोणाकडे प्रार्थना करा? देवाकडे. कारण असं नाही की आपण प्रार्थना करत नाही. किती लोक प्रार्थना करत नाहीत? सगळेच करतात. जितक्यांना प्रभू माहिती सगळे काय करतात? प्रार्थना करतात. परंतु प्रॉब्लेम असा होतो का प्रार्थना करून आपण थकतो. का ज्यास उत्तर येत नाही, आपलं मन व्याकुळ होतं आणि मग असं वाटतं का देवा कुठे गडबड. समजा आता एक कनेक्शन केलंय आणि अचानक जर याचा आवाज येणार नाही तर आपण सगळ्या बाहेर काय करतो? हलवून बघतो. कुठं करंट येत नाही, कुठं करंट येत नाही. पण कधी कधी परमेश्वर प्रार्थना आम्ही करतो, इमिजिएट आन्सर दिसत नाही, पण त्याद्वारे ती निराशा स्वतःवर हवी न होऊ देता आपण आपली प्रार्थना करत राहायची. कारण त्याद्वारे आपण प्रभूला हे सांगत राहतो का देवा जरी अजून घडलं नाही, मला माहिती आहे का देवा तू करणार आहेस. प्रेज द लॉर्ड. जरी अजून आन्सर मिळालं नाही, माझे आव्हान काही गेलेले नाहीयेत, माझ्या समस्या काही सुटलेल्या नाहीयेत, माझ्या प्रार्थनेची उत्तर आलेले नाहीयेत, पण तरी देखील माझा भरोसा आहे परमेश्वर का तू हे करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुमची प्रार्थना आशा आहे. ख्रिस्ताला कळतं का नाही? अजून पण ट्रस्ट आहे, अजून पण काय आहे. बाकीचे लोक म्हणतात नाही आता काही नाही होऊ शकत. बाकीचे लोक काय म्हणतात? काही होऊ शकत नाही. किंवा आपलं मन पण एक समय असं म्हणतं का नाही होऊ शकत. पण ज्यावेळेस आपण पुन्हा प्रार्थना करतो ते दाखवतं का नाही तुला अजून पण भरोसा आहे का परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. समजा एखादी गोष्ट आपण एखाद्याला मागतो, दुसरा काय म्हण किती दिवसाला मागतो, नको मागू दे, मागायचं काय कर, सोडून टाक. पण ज्यावेळेस आपण मागतो म्हणजे आमच्यामध्ये काय आहे? आशा आहे का अजून पण तुम्हाला काय करशील, देशील. प्रेज द लॉर्ड. मग प्रभू जे प्रभूवर विश्वास ठेवतात त्यांना थोडासा विलंब लावतो, कारण त्यांचा विश्वास प्रभूला आता मजबूत करायचा असतो. प्रेज द लॉर्ड. नवीन व्यक्ती प्रभूकडे येतो, एक प्रार्थना लगेच आन्सर, लगेच साक्षी. प्रेज द लॉर्ड. नवीन व्यक्ती आपणच कोणतरी घेऊन येतो, चला प्रार्थना देव कार्य करतो, आणि तो म्हणतो प्रेज गॉड देवाने कार्य केलं, आणि आपण आपल्या मनात म्हणतो प्रभू त्याला ते एका क्षणात दिलं, मी इतक्या दिवसापासून पण माझं अजून काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. असं होतं का आपण दुसऱ्यांना म्हणतो कुठं चला प्रार्थनेला चला, ते येतात आणि आनंदी होऊन पण सांगतात की देवाने कार्य केलं. आपण पण म्हणतो पहा मी सांगितलं देव करतो, पण आपलं मन म्हणतं देवा माझं काय.
त्याचं तर लगेच केलं, पण माझं करत नाही. तुझा विश्वास परमेश्वर मजबूत करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि याच्यात जी गोष्ट लिहिली त्यांना प्रभूंनी पारखलं. Yes. काय केलं? पारखलं आहे. पारखलं आणि मग प्रभूंनी त्यांना ब्लेस केलं. Yes. त्याच प्रकारे देव आम्हाला पण पारखतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पहिल्यांदा एका दिवसात प्रार्थनेला उत्तर आलं, मग महिन्यात आलं, 2 महिन्यात आलं, पण काही काही प्रेयर अशा असतात का त्या वर्षापासून चालल्या. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण अजून त्याला आन्सर येत नाही. मग तेवढा विश्वास परमेश्वर तुम्हाला मजबूत करायला हवा. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आज या वाचनाद्वारे ते म्हणतो का सर्वदा तुम्ही आनंद कराच, पण त्याबरोबर प्रार्थना करा. Yes. कारण तुम्हाला प्रभूची इच्छा आहे. Yes. कोणाची इच्छा आहे? प्रभूची का इच्छा. शेवटचं वचन ते खूप टच आहे का देवाची इच्छा आहे का तुम्ही सर्वदा देवाकडे काय करावी. प्रार्थना कारण करा. याद्वारे हे कळतं का तुम्हाला ख्रिस्तामध्ये आशा आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. म्हणून तुम्ही प्रार्थना करताय ज्या काही गोष्टीसाठी, पण अजून उत्तर आलेलं नाहीये, पण तरी पण तुम्ही काय ठेवा? आशा ठेवा. काय ठेवा? आशा ठेवा. आशा ठेवा. आशा ठेवा म्हणजे भरोसा ठेवा Yes. का परमेश्वर तुम्हासाठी त्या गोष्टी करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मन साथ देणार नाही. कोण साथ देणार नाही? मन. कारण प्रॅक्टिकली तुम्ही त्या अवस्थेत जगताय. तुम्ही प्रार्थना केली, विश्वासाने गेले का आता गोष्टी बदलतील, पण त्या बदलल्या नाही, पुन्हा तुम्हाला जळ लावणार आहेत. Yes. मग आता पुन्हा कशी प्रार्थना करून पुन्हा कसा विश्वास ठेवू, पण ते म्हणतो या स्थितीतून तुला जावं लागणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि खूप सुंदर आहे स्तोत्र 42 आपण काढू आणि 11 वचन. स्तोत्र 42 आणि त्याचं या ठिकाणी आपण 11 वचन वाचणार आहोत. रीड करू या ठिकाणी. सर्व काढू. सर्व काढा. हे की वचन आहे. स्तोत्र 42 काढलं सर्वांनी. रीड करूया. हे माझ्या जीवा, तू का उदास झालास आणि माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन. नाव सगळे लक्ष द्या. हे वचन थोडंसं अंडरस्टँड होत नाही, याची परिभाषा आपण हे वाचतो, पण ज्या प्रकारे समजलं पाहिजे त्याप्रमाणे समजत नाही. पुन्हा वाचू. सेम. हे माझ्या जीवा, तू का उदास झालास आणि माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? ओके. हे माझ्या जीवा तू का उदास झालास आणि माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस. हे आम्हाला सर्वांना समजतं, कारण अशा स्थितीमध्ये आपण जगतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पुढचे शब्द ऐकू. देवाची आशा धर. कोणाची आशा धर? देवाची आशा. कोणाची आशा धर? देवाची. मन निराश आहे. मन कसं आहे? निराशा आहे. कारण प्रार्थना करून अजून उत्तर दिसत नाही, अजून गोष्टी बदलत नाही, अवस्था तीच आहे, पण तो म्हणतो का आशा धर. Yes. काय धर? आशा धर. आता वाचूया. कारण माझ्या मुखाचे तारण आणि माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन. माझे मुखाचे तारण. काय शब्द वापरलाय? मुखाचे तारण. माझे मुखाचे तारण आणि माझा देव याची मी अजून काय करेल? स्तुती करेन. ना याचं मिनिंग काय होतं माझ्या मुखाचे तारण म्हणजे? का त्याला असं म्हणायचं का मी जी प्रे करतोय माझ्या प्रार्थनेला परमेश्वर काय करणार आहे? उत्तर देणार आहे. आता हे ट्रान्सलेशन थोडंसं टफ जाते समजायला, परंतु इतर बायबलमध्ये याला थोडंसं सोपं करून लिहिलंय आणि इतर ट्रान्सलेशन मधून हेच वचन मी वाचतोय. तसं लिहिलंय, मी इतका दुःखी का आहे, मी इतका खिन्न का आहे, मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. जिथं इथं शब्द वापरलाय का मुखाचे तारण. काय शब्द वापरलाय? मुखाचे तारण. आणि इथं काय शब्द वापरलाय? मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल. येस. समजतंय? ओके. मी पुन्हा सांगतो. माझा जीव का खिन्न का उदास आहे इथपर्यंत आम्हाला समजतंय. पुढे तो काय म्हणतोय? मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. येस. दावीद काय म्हणतो? मी देवाच्या मदतीची काय केली पाहिजे? वाट बघितली पाहिजे. त्याची स्तुती करण्याची संधी मला तो पुन्हा देईल. येस. म्हणजे काय तर मी आज तर देवाची स्तुती करतो पण उत्तर येत नाहीये, पण ज्यावेळेस ते उत्तर मला मिळेल मी पुन्हा देवाची काय करणार? स्तुती करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणतो का मी देवाची अजून पण वाट बघितली पाहिजे, कारण तो मला पुन्हा संधी देणार आहे की मी माझ्या जीवनातून प्रभूचा गौरव Yes, करेन. amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण आमच्या प्रभूला गौरव पाहिजे, येस. महिमा पाहिजे, आणि तो महिमा कसं मिळेल ज्या आमच्या लाईफमध्ये कार्य होईल. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून असं समजू नका का माझी फाईल खूप कठीण आहे ती पास होत नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. लॉर्डला 100% करायचं, कारण काही काही समस्या तुमच्या कुटुंबातल्या आता फक्त तुमच्या जीवनातच नाही तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना पण माहित झाले की तुमचे प्रॉब्लेम्स आहेत. येस. काही काही प्रॉब्लेम असे आहेत तुमचे घरगुती किंवा लाईफ मधले, ते तुमच्या घरापुरते मर्यादित राहिले नाही. 4 चौघांना माहिती त्यांच्या घरात ही समस्या आहे. येस. मग आता हे लाजेचं कारण आहे, कारण बाबा 4 लोकांना माहित पडलं, पण ते म्हणतो दुसरा फायदा असा होईल का ज्यावेळेस कार्य घडेल 4 चौघांना पण कळेल काही कार्य देवानी केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सगळ्यांनाच मी योसेफ बद्दल सांगू शकतो का? नाही. सगळ्यांनाच आवराम बद्दल सांगू शकतो का? नाही. त्यांना माहित नाही योसेफ कोण आहे, त्यांना माहित नाही आवराम कोण आहे, पण त्यांना माहिती का तुम्ही कोण आहे, तुमच्या समस्या काय. येस.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्यावेळेस तुमची स्थिती बदलल त्यांना कळेल काही कार्य देवाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय का नवीन लोकात देवाचा गौरव व्हावा, पण तो कसा होईल? आपल्या जीवनाद्वारे, येस. आपल्या कुटुंबाद्वारे. कारण आपल्या कुटुंबाला लोकांनी पाहिलंय की आपली अवस्था कशी आहे, पण ज्यावेळेस ती अवस्था बदलती त्यांना याची प्रचिती मिळती का हे कार्य कोणाचं आहे? देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय. म्हणून निराश होऊ नका. स्वतःला बळ द्या, स्वतःला प्रोत्साहन द्या. मन हमेशा कठीण होणार, येस. मन हमेशा निराश होणार, पण स्वतःला आशा द्यायची, स्वतःला भरोसा द्यायचा का नाही, माझी प्रार्थना व्यर्थ नाही, परमेश्वर मला एक संधी देईल का मी त्याचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग संधी देईल म्हणजे काय? माझं उत्तर मला मिळेल आणि त्या आनंदात मी प्रभूचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या गोष्टी आम्हाला जरी इम्पॉसिबल असेल, पण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, प्रार्थना करणं म्हणजे नम्रता. येस. काय आहे? नम्रता आहे. कारण आपण नम्र होतो. कोणासमोर? देवासमोर. देवासमोर. आपण जसं आपण आपले हात उभारतो हे नम्रतेला दर्शवतो. येस. कशाला दर्शवतं? नम्रतेला. येस. आपण देवाचा आदर करतो, स्वतःला हंबल करतो, आपले हात जोडतात, आपले हात उभारतात, हे नम्रतेला दर्शवतं. आणि 100% लॉर्ड ते उभारलेले हात व्यर्थ जाऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण कोणापुढे हात उभारतो देवापुढे. आणि तो मनुष्य नाहीये येस. काय तो म्हणाल बाबा माझं एक लिमिट आहे, मी करू शकत नाही. 100% परमेश्वर करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला ऑप्शन नाहीये, पण प्रभूला 100 ऑप्शन्स आहेत. येस. आम्हाला मर्यादा आहे, पण परमेश्वर मर्यादेच्या बाहेर जाऊन कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःला म्हणजे आपण स्वतःला जे समजतो त्या तुलनेत प्रभूला पाहायचं नाही. कारण बुद्धी गणित करते. एखादी गोष्ट करायची असेल त्याच्यात लगेच 4 गणित होतात, होईल का नाही होणार, येस. आणि मन म्हणतं करे नाही होणार. पण करायचं कोणाला आहे? आपल्या देवाला. देवाला. कोणाला करायचंय? देवाला. मन गणित करतं, पण तुम्हाला थोडी ते करायचंय. करणार कोण आहे? देव करणार आहे. मग तू का गणित करतो? Yes. पण हा स्वभाव आहे, गणित होणारच. मन आहे, मन चालला दिवसशिवाय गप बसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करा, पण मन मध्ये येऊन सजेशन पण देऊन जाणे असं नाही, असं तू कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु स्वतःला सांगावं लागेल, तुमच्या मनाच्या विरोधात तुम्हाला उभं राहून प्रार्थना करावी लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे लोक प्रार्थना करतात, आपले हात उभारतात देवाकडे, देव त्या लोकांसाठी कार्य करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज अशा काही गोष्टी आहेत का त्या इम्पॉसिबल वाटतायत, आपण नाही करू शकत, पण देव करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले हात नाही पोचू शकत, पण कोणाचे हात पोचू शकतात? देवाचे. येस. आपण एखाद्याला बाहेर नाही काढू शकत, पण देवाचे हात त्याला बाहेर काढू शकतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर वचन आहे आजच्या या विषयाला धरून, का आपण पोचू शकत नाही, पण देव पोचू शकतो. येस. आपले हात त्याला बाहेर काढू शकत नाही, पण देवाचे हात त्याला बाहेर काढू शकतात. पण आपले हात कोणाकडे पाहिजे? देवाकडे. एक गणित मला तुम्हाला शिकवायचं आज, का आपले हात देवाकडे करा आणि परमेश्वर त्याचे हात तुमच्या समस्येकडे करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, आपले हात कोणाकडे करायचे? देवाकडे. आणि परमेश्वर त्याचे हात आपल्या समस्येकडे करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यास परमेश्वर त्याचे हात आपल्या समस्येकडे करल, तर 100% ते सुटल्या जातील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर उदाहरण आहे अब्राहम आणि लोटचं. काढव्या ठिकाणी आपण उत्पत्ती अध्याय 18, उत्पत्ती अध्याय 18 काढला सर्वांनी. 20 आणि 21 हे वचन वाचू. मग यहोवा म्हणाला, खचित सोदोम व गमोरा यांची दुष्टाईची अरोळी मोठी आहे आणि खचित त्यांचे पाप अति भारी आहे. म्हणून आताच मी खाली जाईल आणि माझ्याकडे आलेल्या त्यांच्या आरोळीप्रमाणे त्यांनी केले की काय हे मी पाहील, आणि तसे नसले तर मला कळेल. ओके. नाही, खूप वंडरफुल आहे. बायबल सांगतं लोट सदोम गमोरामध्ये होता, आणि सदोम गमोर म्हणजे काय? पाप. ना बायबल सांगतं का प्रभूनी अब्रामाला हे प्रगट केलं का मी सदोम आणि गमोरचा काय करणार? नाश करणार आहे. जर मला त्या ठिकाणी पाप दिसलं, दुष्टाई दिसली, तर मी ते नाश करेल. पण अब्राहमची इच्छा होती का लोट वाचावा. येस. कोण वाचावा? लोट वाचावा. लोट वाचावा. पण अब्राहम तिथं पोहोचू शकत नव्हता. येस. कुठं? सदोम आणि गमोरामध्ये. प्लीज बोला. कळतंय? अब्राहम कुठं पोहोचू शकत नाही? सदोम आणि गमोरमध्ये. आता हे मागच्याच पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. असं होऊ शकलं असतं, तो पळत पळत त्याच्या पहिले घोड्यावर बसून गेला असता. येस. पण कधी कधी म्हणजे या संदर्भाने एक आपले आपले पापात आहेत. कशात आहेत? पापात आहे. मग आम्हाला वाटतं की नाही आम्ही पण जायचं आणि त्यांच्या पापात इन्व्हॉल्व्ह व्हायचं म्हणजे ते प्रभूकडे येतील. Yes. हे चुकीचं आहे. येस. कधी कधी आपण प्रभूत आहेत, पण आपले आपले कशामध्ये आहेत? पापामध्ये आहे. मग आपल्याला वाटतं की आपण पण जायचं, त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं आणि मग त्यांना बाहेर काढायचं. Yes. तर हा रेफरन्स आहे का अब्राहम सदोम गमोरात गेला नाही. त्याला बाहेर काढायची माझी इच्छा आहे, पण मी तिथं जाऊ शकत नाही. पण मी जर प्रार्थना केली तर परमेश्वर नक्की त्याला बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय का अनेक जण अशा प्रकारचं पाप करतात जे देवाला न आवडणार आहे, पण ते नातेवाईक असल्यामुळं आपल्याला वाटतं का जर मग मी जाणार नाही तर तो तरी कसा येईल. पण त्या पापात तू का जातो?
कळतंय? तो जे पाप करतोय त्या पापात तू इन्व्हॉल्व्ह होऊ नको. इतर समय वेगळा आहे त्यांच्यामध्ये जाण्याचा, पण ज्यावेळेस ते अशा काही गोष्टी करतात देवाला न आवडणार आहेत, त्याच समय त्यांच्यात तू इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग बायबल सांगतं का अब्रामाला लिमिटेशन होतं का? तो तिकडे जाऊ शकत नव्हता. मग करायचं काय? तर मी प्रभूकडे प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय झालं? वाचूया 27 वचन. आणि अब्राहमने उत्तर देऊन म्हटले, मी तुला विनंती करतो. काय करतो? विनंती करतो. विनंती म्हणजे काय? प्रार्थना. हा, प्रार्थना म्हणजे काय करणं? हात जोडणं, हात उभारणं. कोणाकडे? देवाकडे. कशी करतो आपण प्रार्थना? हात एक तर हात जोडतो किंवा हात उभारतो. कोणाकडे? देवाकडे. वेगवेगळी हे आहे प्रेयरचं, पण आपण ते हात देवाकडे केले. पण बायबल सांगतं की अब्राम जाऊ शकत नव्हता, पण ज्यावेळेस त्यांनी आपले हात प्रभूकडे केले, परमेश्वराने जे दूत तिथं पाठवले होते त्यांचे हात पुढे करून त्यांना पकडून तिथून काय केलं? बाहेर काढलं. पाचव्या ठिकाणी आपण 19 अध्याय 16 वचन. परंतु तो उशीर करीत राहिला. तेव्हा यहोवाची करुणा त्याच्यावर असल्यामुळे त्या पुरुषांनी त्याचा हात व त्याच्या बायकोचा हात व त्याच्या दोघी मुलींचा हात धरून त्याला नगराबाहेर आणून सोडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामाने कोणाकडे हात केले? देवाकडे. आणि देवाच्या दूतांनी आपल्या हाताने त्यांना पकडलं. कोणाला? लोटच्या पत्नीला. आणि त्यांना काय केलं? बाहेर काढलं. आपले हात प्रभूकडे करा आणि परमेश्वर त्याचे हात आपल्या लोकांकडे करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय हे खूप टचिंग आहे का? सगळ्यांकडे आपण जाऊ शकत नाही. तुमचे नातेवाईक बाहेर गावी असेल, नेहमी त्यांच्याकडे जाऊ शकता का तुम्ही? नाही. पण तुम्ही तुमचे हात कोणाकडे पसरू शकता? देवाकडे. जस तुम्ही तुमचे हात देवाकडे पसरणार, ही आशा आहे, ही भरोसा आहे, आणि तुम्ही हा विश्वास दाखवतो का जरी देवा मी जाऊ शकत नाही, पण देवा तू तिथं पोहोचू शकतो. जरी मला लिमिटेशन्स आहे, पण देवा तुला लिमिटेशन्स नाहीये, तू त्याच्या बाहेर जाऊन काम करू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रार्थना करणं व्यर्थ नाही. म्हणून आपण आठवड्यात किती दिवस प्रे करतो? 3 दिवस. या चेन प्रे का करतो आपण? आमच्यातली आशा प्रभूला दिसती काय ना भरोसा आहे. आपण साताऱ्याला जाऊ शकतो का? नाही. सांगलीला जाऊ शकतो का? नाही. पण आपल्या प्रार्थना त्या लोकांचे मार्ग मोकळे करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या भरोशाने आपण काय करतो? प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आता न्यूज सुरू झाली का पाण्याची पातळी काय होऊ लागली? कमी होऊ लागली. कालपासून पाऊस पडायचं बंद झालं. आपण तिथं जाऊन काही नाही करू शकत, पण आपण ज्या देवाकडे हात उभारतो, परमेश्वर त्याच्या हाताने ढागांचं पाणी काय करतो? थांबवतो. परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का शेवगावला आम्ही प्रेरला चाललो होतो आणि रस्त्यात आम्ही डिस्कस करत होतो की नगरमध्ये पाऊस पडत नाही, इतकं भरून येतंय, दिसतं का आता फुल पाणी पडल, पण पडतंय का? नाही. म्हणजे रिमोट जो आहे ना तो प्रभूच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी एकदम कडक ऊन असतं, पण इतका पाऊस पडतो का रे बाबा? अनपेक्षित असतं. 5-6 दिवसापासून आपण स्वतः त्या वातावरणात राहतोय का ऊन पडत नाही, इतकं भरून येतं, आता वाटतं का मग पडल, नंतर पडल, पण पडतोय का? नाही पडत. मग रिमोट कोणाच्या हातात? देवाच्या. मग जर रिमोट प्रभूच्या हातात आहे, आपले हात कोणाकडे गेले पाहिजे? तुम्ही आपले हात प्रभूकडे करा आणि परमेश्वर तुमच्या समस्येकडे हात करणार. प्रेज द लॉर्ड. अब्राम नाही पोचू शकला, पण त्याला माहिती का जर मी माझे हात प्रभूकडे उभारणार, जर मी प्रभूकडे प्रार्थना करणार, तर परमेश्वर मदतीचे हात पाठवेल आणि त्यांना बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. त्यांना पकडून कसं केलं? बाहेर काढलं. आज अनेक आपले लोक अशा स्थितीमध्ये, अशा समस्येमध्ये की ते बाहेर निघू शकत नाही, पण परमेश्वर अशी त्यांची भेट घेईल का ते 100% बाहेर पडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कसं काय शक्य आहे? माझ्या हिशोबाने नाही होऊ शकत. आपल्याला हिशोब करायचाच नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला फक्त सांगितली काय कर? प्रार्थना कर. येस, आपल्याला फक्त प्रार्थना करायची आहे, आणि जर आपण प्रे करू त्याचा आन्सर परमेश्वर आम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर कोणी बंधनामध्ये आहे तर प्लीज प्रभूकडे प्रार्थना करत राहा, आणि नक्की परमेश्वर त्या प्रार्थनेचा आन्सर आम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. सेकंड पॉइंट घेऊ आपण मदतीबद्दल. एखाद्याला मदत पाहिजे. काय पाहिजे? मदत पाहिजे. आणि आपलं एक लिमिटेशन्स, एक मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे आपण कोणाची मदत करू शकत नाही, पण आपली प्रार्थना त्याला ते मिळून देऊ शकते जे त्याला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. उदाहरण आहे नेहम्याचं. काढूया पहिला अध्याय, नेहम्याचं पुस्तक, पहिला अध्याय 3 आणि 4 हे 2 वचनं वाचू. नेहम्या याचा पहिला अध्याय 3 आणि 4. हा, रीड करू. तेव्हा त्यांनी मला म्हटले, तेथे राष्ट्रात जे पाडापणातून उरलेले आहेत ते मोठ्या दुर्दशेत व अप्रतिष्ठित आहेत, आणि यरुशलेमेचा कोट मोडलेला आहे, आणि त्यांच्या वेशी अग्नीने जाळलेले आहेत. मला माहिती आहे की यरुशलेमचे कोट काय झाले होते? पडले होते. अवस्था तिथली वाईट होती. ही स्थिती, ही बातमी नेहम्यापर्यंत पोहोचली. आता नेहम्या खूप धनवान व्यक्ती आहे का? नाही.
का बोला सर्व. नेहमी धनवान आहे का? नाही. साधारण व्यक्ती. कसा व्यक्ती आहे? साधारण त्याचं पद होतं प्याला धरणारा. Yes. काय धरणारा? प्याला धरणारा. म्हणजे एवढं मोठं काही पद नाही, एवढा मोठा काही हुद्दा नाही, पण ज्या वेळेस त्याला हे कळलं तर हृदय तळमळलं आणि त्याला वाटलं का माझ्या नगरासाठी काहीतरी झालं पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वाचूया त्याचं या ठिकाणी पुढचं वचन. आणि असे झाले की ही वचने ऐकल्यावर मी बसून रडलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. सगळे बोला, काय केली? प्रार्थना केली. कोणाकडे? देवाकडे. स्वतः काही करू शकतो का? नाही. म्हणजे एक लिमिटेशन्स आहे. स्वतःने तो चला बाबा मी 2000 रुपयाची मदत करतो, मी 5ची करतो, 10ची करतो, पण त्याच्या पुढे करू शकतो का तो? नाही. नाही करू शकत. पण त्याला माहितीये का जर मी प्रार्थना करेल तर माझा परमेश्वर असं काही करेल का जे माझ्या कल्पनेच्या पलीकडे असेल. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्यांनी प्रभूकडे मदतीसाठी काय केली ना, त्याचं वर्णन नाही काय केलंय, पण त्यांनी प्रार्थना केली का परमेश्वर ही अवस्था काय कर तू बदल. आणि कशी बदलली? त्यांनी आपले हात कोणाकडे उभारले असतील? देवाकडे. कोणाकडे जोडले? देवाकडे. प्रभूने काय कार्य केलं तर आम्हाला स्टोरी माहितीये का प्याला धरणारा तो होता. राजाने त्याला पाहिलं आणि तो म्हटला का तू का खिन्न आहे, तू का उदास आहे, आणि त्यांनी सांगितलं का ज्या नगराचा मी आहे ते नगर काय झालंय, नाश पावलंय. पण त्या ठिकाणी राजाच्या मनात प्रभूने काय टाकली? कृपा टाकली. वाचच्या ठिकाणी आपण 2रा अध्याय, नेहम्याचा 2रा अध्याय, नाव 7वं आणि 8वं ही 2 वचनं वाचू. आणखी मी राजाला म्हटले, राजाला बरे वाटले तर मला नदी पलीकडच्या अधिकाऱ्याकडे मी यहुदात पोहोचेपर्यंत त्यांनी मला पार जाऊ द्यावे म्हणून पत्रे द्यावी. काय द्यावी? पत्रे द्यावे. पत्र मीच कळतं Yes. का? पत्र म्हणजे त्या समय काय होतं की जर पत्र लिहिलं गेलं तर जी मुद्रा असायची म्हणजे राजाच्या हातात एक अंगठी असायची. Yes. आणि त्या अंगठीनी तो त्या लेटरला काय करणार? स्टॅम्प करणार. म्हणजे त्याला परमिशन भेटणार का तुझ्या नगरात काय करू शकतो? जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पुढचं वचन खूप सुंदर आहे, 8वं वचन. आणि राजाचा वनरक्षक आसाप याने मला मंदिराजवळच्या गडीचे दरवाजे घडविण्यासाठी व नगराच्या कोठासाठी व ज्या घरात मी जाईल त्यासाठी लाकडे द्यावी म्हणून त्याच्याकडे पत्र द्यावे. काय द्यावे? पत्र द्यावे. नवे खूप सुंदर आहे. यांनी आपले हात कोणाकडे उभारले? देवाकडे. आणि मग राजाने आपला हात पुढं करून त्या पत्रावर काय मारला? शिक्का मारला. कायची मदत याला काय करावी? मिळावी. प्लीज बोला, कळतंय वचन. Yes. त्यांनी जर स्वतः मदत केली असती कुणी? नेहम्याने, तर तो लिमिटेड करू शकला असता कारण त्याच्याकडे एवढी संपत्ती नाही. नव्हती. त्याचं एक लिमिटेशन होतं मदत करण्याचं. पण त्यांनी कोणाकडे प्रार्थना केली? देवाकडे. जस त्यांनी आपले हात प्रभूकडे उभारले तर परमेश्वराने राजाचे हात पुढे केले त्या मदतीसाठी. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळतंय. परमेश्वर हे करू शकतो. Yes. परमेश्वर 100% करू शकतो. लॉर्डला काळजी कशी मदत पाठवायची पण त्यासाठी आपण प्रे केली पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. येस, 100% ते मदतीचे हात येतात पण आपली प्रार्थना गरजेची. Yes. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. मी चर्च साक्ष देईल. जसं हा तुम्ही पंडाल पाहताय तर असे भाऊ लोक उभे केले की त्यांनी मेकिंग चार्जेस नाही घेतले याचे. ज्यास हा पंडाल आपण केला आपण फक्त मटेरियल आणलं पण याचे बनवायचे चार्जेस त्या भावांनी घेतले नाही. ते म्हणले का हा सभा मंडप आहे, हा निवास मंडप आहे प्रभूचा आणि ह्या कामाला आमचे हात लागले पाहिजे. Yes. आणि ज्यास आम्ही आता मध्ये गेलो तर त्याचं दुकान त्यांनी रिनोव्हेट केलं घरासहित. आणि तो म्हटला पहा मी सांगितलं ना मी देवाचं काम करतो, देवाने माझ्या शॉपचं काम केलं. Yes. Hallelujah. म्हणजे मी पाहिलं का जसं आपण प्रे करतो परमेश्वर आपल्यासाठी कार्य करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आपले लिमिटेशन्स आहेत पण देव लिमिटच्या बाहेर गोष्टी करू शकतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कशी मदत पाठवायची प्रभूला माहिती. Yes. आपले हात आपण देवाकडे उभा करायचे आणि परमेश्वर अद्भुत हात आपल्या मदतीसाठी पुढे करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आपलं लिमिटेशन्स आहे पण देवाला लिमिटेशन नाही. नाही. आपलं माइंड एक गोष्टीपर्यंत विचार करू शकतं, त्या पलीकडे ते विचार करू शकत नाही. नाही कारण हे माणसाचं लिमिटेशन्स आहे. पण देवाला लिमिटेशन्स नाहीये. त्याची योजना आपल्या बियॉन्ड म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडची. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण ते कार्य आपण कधी बघू शकतो? ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे देवाला पण माहितीये का मानवी दृष्टीने अशक्य आहे पण तरी पण याची काय चालली प्रार्थना चालते. म्हणजे याला भरोसा आहे Yes. का जरी मानवी दृष्टिकोनी होऊ शकत नाही पण देवा जर तू दखल घेतली, तू हात टाकला तरी गोष्ट होऊ शकते. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग प्लीज काय केली पाहिजे आपण? प्रार्थना केली आपण पाहिजे. प्रार्थना केली पाहिजे कारण प्रार्थना आपला भरोसा दाखवती का परमेश्वर या गोष्टी आम्हासाठी Yes. करू शकतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्यांनी विचार केला नसेल तो फक्त कोणाकडे रडला देवाकडे. आणि देवाकडे प्रार्थना केली. आणि राजाने असं कार्य केलं का तो म्हणला काय पाहिजे मला सांग. आणि त्या पत्रावर त्याने आपल्या हाताची मुद्रा मुद्रांकित केली आणि त्याची मदत प्रभूंनी पाठवली. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. राजाचा काही संबंध नाही त्या गावाशी त्या शहराशी.
पण हे कार्य कुणी केलं? देवाने. कुणीच हात टर्न केलं? देवाने. परमेश्वर करू शकतो. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज स्वतःच्या मनाला सांगणं खूप गरजेचं आहे, कारण मन लवकर ऐकत नाही, Yes. कारण ते जगामध्ये राहतं आणि म्हणून जगाच्या अनुभवाची सवय त्याला झाली आणि म्हणून ते विश्वास ठेवू शकत नाही का असं होऊ शकतं. Yes. कुणी असं करू शकतं, कारण त्याच्या हिशोबाने सगळे स्वार्थी आहेत, सगळे पापी आहेत, सगळे आपलं पाहणार आहेत, कोण कोणासाठी काय करणार आहे. पण जर प्रभूने हात टाकला तर त्याच्यातला प्रभू स्वार्थ काढेल आणि तुमची मदत पूर्ण करणार. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. परमेश्वर करू शकतो. Yes. कमॉन बोला, परमेश्वर करू शकतो. Yes, करू शकतो. कमॉन, परमेश्वर करू शकतो. परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ना अजून एक पॉइंट मी घेईल, आव्हान. आपल्या लाईफमध्ये आव्हान असतात किंवा आपल्या लेकरांच्या लाईफमध्ये आव्हान असतात, त्या समय पण आपण कोणाकडे प्रे केली पाहिजे? देवाकडे. आणि जसं आपण देवाकडे प्रे करतो 100% लॉर्ड आपले हात पुढे करतो. Yes. ना उदाहरण आहे एस्तरचं. किती लोकांना एस्तर माहितीये? ओके, काढूया एस्तरचं पुस्तक, अध्याय 4, 15 वचन, 15 वचन वाचणार आहोत. तेव्हा एस्तरने मर्दखयाला उत्तर द्यायला सांगितले की तू जाऊन शशुनात असलेल्या सर्व यहुदांना एकत्र जमव आणि तुम्ही माझ्याकरिता उपवास करा. 3 दिवस रात्री किंवा दिवसा काही खाऊ नका. मी व माझ्या तरण्याही तसाच उपवास करू. ओके. आणि नाव किती लोकांनी एस्तरचं पुस्तक वाचलं? म्हणजे मला सोपं जाईल प्रार्थनेबद्दल. ना बायबल सांगतं की एक अशी अवस्था निर्माण झाली का राजाने एक फरमान काढला होता का सर्व यहुदी लोकांना काय करायचं? मारून टाकायचं. पण त्या समय मर्दखय एस्तरकडे आला आणि तो म्हणतो का कदाचित या दिवसासाठी देवा तुला इथं ठेवलंय का तू आमच्यासाठी काहीतरी कर. Yes. पण प्रॉब्लेम असा होता का जोपर्यंत राजा राणीला स्वतःहून बोलवत नाही, तिला हा अधिकार नाही का त्याला जाऊन तिने काय करावं? भेटावं. कारण हे राजाच्या मनाच्या विरोधात आहे आणि यासाठी राजा तिला मरणाची पण काय देऊ शकतो? शिक्षा देऊ शकतो. समजतं इथपर्यंत का तिला परमिशन नाहीये. विदाऊट जोपर्यंत राजा बोलवत नाही ती त्याला जाऊन भेटू शकत नाही. जर त्या ठिकाणी गेली आणि राजाने जर आपला राजदान पुढे केला नाही तर कदाचित तिचा जीव पण काय होऊ शकतो? जाऊ शकतो. नाव तिला वाटलं असेल का राजाचं प्रेम माझ्यावर आहे, Yes. मी जाऊ शकते, पण तिने तसं केलं नाही. तिने सांगितलं का सर्व लोक माझ्यासाठी काय करा? उपवास करा. आता रीड कर सेम वचन. कारण या समयी जर तू अगदी गप्पा राहिलीस तर यहुदांना सुटका व मुक्ती दुसऱ्या ठिकाणातून होईल, पण तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. आणि ह्या अशा समयासाठी तुला राज्य मिळाले की नाही हे कोण जाणे. तेव्हा एस्तरने मर्दखायाला उत्तर द्यायला सांगितले की तू जाऊन शशुनात असलेल्या सर्व यहुदांना एकत्र जमव आणि तुम्ही माझ्याकरिता उपवास करा. 3 दिवस रात्री किंवा दिवसा काही खाऊ नका. मी व माझ्या तरण्याही तसाच उपवास करू. आणि आज जाणे नियमाप्रमाणे नसताही मी तशीच राजाकडे जाईल आणि माझा नाश झाला तर झाला. मग मर्दखयाने जाऊन हे Okay. सगळे ना किती दिवस उपवास करा? 3 दिवस त्या उपवास प्रार्थना त्यांनी कोणाकडे केली? देवाकडे. आणि ती म्हणली का राजाच्या आज्ञेत नाहीये की मी तिथं जावं, येस. माझा जीव गेला तर गेला पण मी जाणार. येस. पण जायच्या अगोदर किती दिवस? 3 दिवस लगेच ती जोशमध्ये नाही गेली, मी जाते बघते. पहिले तिने काय केली? उपवास. उपवास प्रार्थना. ती म्हणले मी पण करणार, माझे लोक पण करणार आणि आपल्या सर्व लोकांना सांग का तुम्ही सर्व कुणाकडे हात उभारा? देवाकडे. तुम्ही प्रभूकडे प्रार्थना करा. आणि बायबल सांगते या ठिकाणी 5वा अध्याय काढू आपण, पहिलं आणि दुसरं वचन. आणि असे झाले की 3ऱ्या दिवशी एस्तर आपले राजकीय वस्त्र लिहून राजाच्या घराच्या आतल्या अंगणात राजाच्या घरासमोर उभी राहिली. आणि राजा राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजासनावर बसला होता. आणि असे झाले की राजाने एस्तेर राणी अंगणात उभी राहिलेली पाहिली, तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. काय झाली? कृपादृष्टी. पुढे वाचू. आणि राजाने आपल्या हातात जो सोन्याचा राजदंड होता तो एस्तेरकडे पुढे केला. ओके ना, खूप सुंदर आहे. सगळ्यांचे हात कोणाकडे होत होते? देवाकडे. सगळे देवाकडे प्रार्थना करत होते. आणि ती म्हणती की माझ्या जीवाची हानी झाली पण मी जाईल. येस. पण ज्यावेळेस ती त्या ठिकाणी गेली, बायबल सांगते का राजाने आपला राजदंड काय केला? पुढे केला. म्हणजे का बाबा माझी कृपा दृष्टी तुझ्यावर आहे, मी तुला मारणार नाही. म्हणजे हे गणित आहे. आपण कोणाकडे प्रार्थना करायची? देवाकडे. कोणाकडे हात उभारायचे? देवाकडे. आणि परमेश्वर आपल्या आव्हानावर आपला हात ठेवणार. येस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? मग ते समस्या असतील, बंधन असतील, आपण आपले हात देवाकडे करायचे आणि परमेश्वरचे हात आपल्या गोष्टींसाठी पुढे करणार. Praise the Lord. हालेलुया. सोपं आहे का अवघड आहे? सोपा. तीच बोला, सोपं आहे का अवघड आहे? सोपा आहे. बुद्धीने एवढे प्रयत्न करतो
एवढे आपण जोर लावतो, पण जर आपण प्रार्थना टाइम स्पेंड केला तर गोष्टी अधिक सोप्या होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा का आमचा फायदा करावा. बुद्धीचं सजेशन कमी घ्या, पण प्रार्थनेचा उपयोग जास्त करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना केली म्हणजे गोष्टी पण राईट घडतील आणि मदत उभी राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी पुन्हा सांगतो की जरी आपण देवाचं वचन ऐकतो, पण शेवटी आपल्यात मन आहे. येस. शेवटी आपल्यात मन आहे. ते प्रार्थना देवाकडे करतं आणि गणित स्वतः करत. येस. प्रार्थना कोणाकडे करतं. देवाकडे. आता तुम्ही प्रार्थना कराल आणि घरी जाऊन पुन्हा गणित करतात. येस. गणित होऊ द्या, पण कुणाच्या आत्म्याद्वारे झाले पाहिजे. देवाच्या. म्हणून जर तुमच्या आतमध्ये कोणीतरी तुम्हाला सल्ला देत आहे तर एकदा विचारा का आत्मा बोलतोय का माझ्या मनातच चाललंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपल्यात बोलतं असं कर असं कर, हा होईल होईल होईल, असं 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 होईल. कोण बोलतंय. चेक करा मन आहे का आत्मा आहे. येस. कोण सुचवतोय तुम्हाला. कारण ते आत्म्याने सुचवलं पाहिजे. कारण बायबल एक खूप सुंदर उदाहरण आहे याकोबाचं. खूप सुंदर आहे, आपल्या जीवनात धरूनच आहे. 5व्या ठिकाणी आपण उत्पत्ती काढू, अध्याय 32. उदाहरण आपण घेणार आहोत याकोबाचं. किती लोकांना याकोब माहितीये. माहिती सर्वांना याकोब. बायबल आजची स्टोरी माहितीये तुम्हाला की इसाकाचे 2 मुलं होते. कोण. याकोब आणि एसाव. एसाव मोठा होता, याकोब लहान होता. पण एसावाची संपत्ती त्यांनी काय केली. घेतली. म्हणजे चुकीच्या वेने बापाच्या आशीर्वाद मिळवले आणि पळून गेला. येस. पण एक समय आला का दोघांना भेटायचं होतं. येस. याकोब लवाणापासून निघाला आणि त्या देशाकडे चालला होता जो प्रभू त्याला देणार होता. पण तो रस्तेत त्याला भेटायला कोण येणार होता. एसाव. एसाव. आणि रस्तेत एसाव भेटायला येणार हे ऐकल्यामुळे त्याच्या मनात भीती होती. काय होती. भीती होती. भीती होती कारण त्याला असं वाटत होतं का एसावाच्या मनात राग असणार का त्याचे आशीर्वाद मी चोरीने हिसकून घेतलेत आणि नक्कीच तो मला मारणार, माझ्या लेकरांना काय करणार, संपून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अशा स्थितीमध्ये डोकं गणित करू लागले. वाचव त्याच्या डोक्यातलं गणित. 7वं वचन 32 अध्याय त्याचं या ठिकाणी 7वं वचन. तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला. मग त्याने आपल्या बरोबरचे लोक आणि कळप व खिल्लारे व उंट यांना वेगवेगळे करून त्याच्या 2 टोळ्या केल्या. हा काय केल्या. टोळ्या केल्या. डोकं असं होतं, त्याचं गणित असं होतं की मी काय करणार, 2-3 ग्रुप तयार करणार, त्याच्यामध्ये मेंढर बाकऱ्या सगळे ठेवणार आणि भेट म्हणून ते कोणाला देणार. एसावाला. एसावाला. आणि जर ते त्यांना विचारतील तर ते म्हणतील की तू मागून येणार. Yes. कुठून येणार आहे. मागून येणार आहे. आणि जर त्याने पहिल्या टोळीला पकडलं आणि मारलं तर मी त्याला इथंच काय होऊन जाईल. मागे जाईल. पळून जाईल. हे कोणाचं डोकं होतं. याकोबाचं. याकोबाचं. कमी गिफ्ट पाठवल, गिफ्ट पाठवले की त्याचं मन कदाचित पिघळून जाईल. आणि जर नाहीच पिघळलं तर ते तेवढं घेऊन टाक, बाकीचं घेऊन मी काय करेल. मागे जाईल. हे कोणाचं गणित होतं. याकोबाचं. केलं गणित त्यांनी. इथं असं लिहिलं. पुन्हा वाच 7वं वचन. तेव्हा याकोब फार भेला व चिंतेत पडला. मग त्याने आपल्या बरोबरचे लोक आणि कळप व खिल्लारे व उंट यांना वेगवेगळे करून त्याच्या 2 टोळ्या केल्या. हा ना पुढचं वचन वाचूया. 8वं. आणि तो म्हणाला जर एसाव एका टोळीवर येऊन तिला मारील तर दुसरी टोळी पळून निभावेल. हा कुणी सल्ला दिला. मनाने. सगळे बोला. कुणी सल्ला दिला. मनाने. मनाने गणित केले. कसं आपल्या भावापासून वाचायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग सल्ला मसरत झाली डोक्यामध्ये असं असं करायचंय. मग पुन्हा कोणाकडे प्रार्थना. देवाकडे. वाचूया देवाकडची प्रार्थना. 9वं वचन. आणि याकोब म्हणाला माझा बाप अब्राहम याच्या देवा आणि माझा बाप इसाक याच्या देवा, हे यहोवा तू म्हणालास तू आपल्या देशाला व आपल्या नातलगांकडे परत जा आणि मी तुझे बरे करील. पुढचं वचन. ज्या सगळ्या प्रेम दया आणि ते जे सगळे सत्य तो आपल्या दासाला दाखवले आहे त्या सर्वातील थोडक्याला देखील मी योग्य नाही. कारण मी केवळ आपली काठी घेऊन यातनेच्या पार आलो आणि आता मी 2 टोळ्या झालो आहे. हा पुढचं वचन. मी तुला विनंती करतो तू मला माझ्या भावाच्या हातातून एसावाच्या हातातून सोडव. कारण त्याला भीतो कदाचित तो येऊन मला मायलेकां सुद्धा मारील. नाव कुणाकडे प्रे चालू आहे. देवाकडे. आणि गणित कुणी केले. डोक्याने. मनाने गणित केले त्यांनी का 2 टोळ्या करल. आणि शेवटी प्रार्थना कोणाकडे केली. देवाकडे. आणि देवाला म्हणतो पण का तूच म्हणला तू मला काय करशील. बाहेर काढशील. तू माझं राष्ट्र करशील. तू म्हणलाय. आणि शेवटी गणित पण तोच करतो. प्रार्थना केली पण शेवटी सल्ला बुद्धीचाच घेतला. वाचव्या ठिकाणी आपण त्याचं 19 वचन. आणि दुसऱ्याला व तिसऱ्यालाही आणि कळपाच्या मागे चालणाऱ्या सर्वांना त्याने आज्ञा देऊन म्हटले एसाव तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही त्याला असेच सांगा. आणखी तुम्ही म्हणा पहा तुझा सेवक याकोब आमच्या मागून येत आहे
कारण तो म्हणाला, माझ्या पुढे जाणाऱ्या भेटीने मी त्याला शांत करीन आणि त्यानंतर मी त्याचे तोंड पाहीन. कदाचित तो मला अंगीकारेल. ओके ना, प्रेयर पण चालू आहे. काय चालू आहे? वेळ चालू आहे. पण ऍट द सेम टाइम त्यांनी सल्ला कोणाचा घेतला? आपल्या मनाचा. मनाचा. आणि त्यांनी त्याचप्रमाणे केलं जे त्याच्या मनाने त्याला सजेस्ट केलं होतं. Yes. म्हणजे त्यांनी प्रार्थना केली पण देवावर भरोसा केला का? नाही केला. आणि नंतर तो समय आला का एसाव आणि याकोब हे भेटले. प्रेज द लॉर्ड. आता खूप सुंदर आहे, वाचूया 33वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी 4थं वचन वाचू. तेव्हा एसाव त्याला भेटायला धावला आणि त्याने त्याला आलिंगन केले आणि त्याच्या मानेवर मान टाकून त्याचे चुंबन घेतले आणि ते रडले. हा ना, दोघं भाऊ भेटताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना आता इंटरेस्टिंग आहे त्याचं 8वं वचन. मग त्याने म्हटले, हा कोण बोलतोय? एसाव बोलतोय. कोण बोलतोय? एसाव बोल, याकोबाशी बोलतोय. दोघं भाऊ भेटले. तो त्याला काय म्हणतो? आता वाचा. जी ही सारी टोळी मला भेटली तिच्याविषयी तुझा उद्देश काय? हा, तो म्हणतो एवढं पाठवलं कशासाठी पाठवलं? तुझा उद्देश काय? आता वाचू पुढं. तेव्हा तो म्हणाला, माझ्या धन्याच्या दृष्टीने मी कृपा पावावी म्हणून. मग एसाव म्हणाला, माझ्या भावा, मला भरपूर आहे, तुझे तुला असू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो की एवढं कशाला? एवढ्याची गरज मला नाही. हे तुझं तुलाच ठेव. Yes. याची गरज मला नाही. म्हणजे कळतं या ठिकाणी वचन. त्यांनी बुद्धीने गणित केले. कशाने? बुद्धीने. असं म्हणतो की याची गरज मला नाही. नाही. तू कशाला पाठवतो? म्हणजे सांगायचं काय? जर प्रार्थना केली नसती ना तर भावाने ठेवून घेतला असतं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्याच प्रार्थना झाली, देवाकडे त्यांनी विनंती केली, तर देवानी एसावाचं मन काय केलं? बदललं. तो म्हणतो का रे, देवानी मला भरपूर दिलं. Yes. देवानी मला भरपूर दिलंय, याची मला गरज नाही. प्लीज बोला. कळतंय? प्रार्थना बी आणि बुद्धीचं बी गणित आहे. पण नंतर पुढे असं लिहिलंय का मग याकोबाचंच मन तुटतं. तो म्हणतो की बाबा खरंच आता अंतःकरणातून घे. पुढे जर तुम्ही वाचलं ना तर म्हणतो नको, पण तो म्हणतो नाही, आता मी तुला रिक्वेस्ट करतो का जर तू खरंच माझ्यावर प्रेम करतो तर हे तुटके. Yes. म्हणजे पहिले देत होता, आनंदाने देत नव्हता, भीतीमुळे देत होता. Yes. पण नंतर त्याला कळलं का देवाची कृपा किती महान आहे, का एवढं काही करायची गरज नव्हती. पण जाऊ दे, आता आनंदाने देतो, घेऊन टाक. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला? म्हणजे ही द्यायची गरज त्याला पडली नसती, परंतु त्यांनी काय केलं? बुद्धीचा सल्ला घेतला. Yes. प्रार्थना आपण करतो पण सल्ला कोणाचा घेतो? बुद्धीचा. बुद्धीचा. म्हणून तुमच्या अंतरात्म्यात तुम्हाशी कोण बोलतं याचा आपण विचार केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आत्म्याच ऐकलं पाहिजे. आत्मा आम्हाला बळ देईल, आत्मा आम्हाला सुचवल, राईट लोक आणल आणि ते प्रभूकडून असणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यात कॅल्क्युलेशन चालतं. देव पण तुम्हाला मदतीचे हात पाठवल, पण ते समजलं पाहिजे का प्रभूतून काय. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज प्रत्येक जण कोणाकडे प्रार्थना करायची? देवाकडे. स्वतःला सांगायचं का मी माझे हात देवा तुझ्याकडे करणार आहे, तू आपल्या हात मदतीसाठी माझ्या समस्यावर करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती समस्या असेल, मदत असेल, आव्हान असेल, देवा तुझ्या हात पुढे येतील आणि माझे मार्ग मोकळे होतील. कारण माझा विश्वास आहे देवा तू करू शकतोस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमच्या स्थितीविरोधात बोलावं लागेल, विश्वास दाखवावा लागेल आणि त्या समय हे कार्य आमच्या लाईफमध्ये घडते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला ना? मी लास्ट उदाहरण घेईल दानियलाच. किती लोकांना दानियल माहिती? दानियलाचा टाइम होता का निरंतर त्याची जी प्रार्थना टायमिंग होता, दिवसामध्ये 3 का 5 वेळेस तो ती प्रार्थना जाऊन करायचा. आपल्या रूमची खिडकी उघडायचा आणि कोणाकडे प्रार्थना करायचा? देवाकडे. आणि ज्यावेळेस त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं का तो म्हणतो का सिंहाचे तोंड काय केलेत? बंद केले. कारण कसलं उत्तर आहे सगळं त्याच्या प्रार्थनेचं. प्रार्थनेचं. म्हणजे समस्या आली त्याच वेळेस प्रार्थना करू नका, देवाच्या कनेक्शन मध्ये नेहमी राहा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या संपर्कात जास्त तुम्ही नेहमी राहतात, मग संकट समय जास्त हातपाय करायची गरज पडणार नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आम्ही असं पाहिलं की अचानक कोणाच्या घरात काहीतरी घडतं, मग कोणी कोणी असं करतं का 24 तास एक जण त्याच्या उशाला बसून स्तोत्र 91 वाचत बसतो. Yes. म्हणजे अशी सिच्युएशन आम्ही पाहिली. एक जण हॉस्पिटलमध्ये एकाची ड्युटीच लावली आणि ते सांगतात पण याला 24 तास तिथं ठेवलंय वाचायला, एका नंतर एक वाचत बसणार. तो दूर आत्मा लागला, मग एकाची ड्युटी कंपल्सरी ते वाचायची. मग जर पूर्वीच तुम्ही बांधकाम केलं, अकस्मात संकटात तुम्हाला झळ लागणार नाही. कारण तुमची प्रार्थना संकट समय तुम्हाला सहाय्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुमचं कनेक्शन देवाबरोबर चांगलं असतं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जास्त जोर लावा लागणार नाही. पण कनेक्शन नसल्यामुळं अकस्मात संकट येतं तर मग खूप फोन लावा लागतात देवाला. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुमचं रिलेशन देवाबरोबर चांगलं असेल तर परमेश्वर पटकन कार्य Yes, करणार, hallelujah. तुम्हाला पटकन सावरणार, Yes. तुमची मदत परमेश्वर उभी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल पण शेवगावला प्रेयर होती.
प्रेयर झाली, सर्व ब्लेस झालं, आम्ही निघालो. म्हणजे स्वप्नीलनी गाडीला स्टार्टच केलं, तिचं ऍक्सिलेटरचं हेच तुटलं. ऍक्सिलेटर केबल आहे तीच तुटून गाडी फुल रेस झाली. काल शनिवार रविवार आपल्याला माहिती सगळं काही बंद असतं. आणि काल आम्हाला पुण्याला पण एक प्रेयर होती, पण ती प्रेयर कॅन्सल झाली होती आणि ती प्रेयर इथं शिफ्ट झाली शेवगावमध्ये. पण त्या समयी असते घडलं, मनात एकच आलं का प्रभू जर पुण्याला जाताना रस्त्याने झालं असतं तर मग कोणाला शोधलं असतं. पण त्या समयी बसल्याच ठिकाणी आम्हाला काही करावं लागलं नाही. त्या भावानी पटकन फोन केला, त्या ठिकाणी मेकॅनिक आले आणि सर्व काही देवाच्या कृपेने जागेवर सॉल्व्ह झालं. आम्ही हाच विचार केला का जर रस्त्यात आम्ही असतो, सगळे दुकान बंद, आम्ही मेकॅनिक कुठं शोधला असता, आम्ही कुठून त्या फिटरला आणलं असतं आणि कसं सर्व केलं असतं. पण ज्यावेळेस आपलं कनेक्शन देवाबरोबर चांगलं असतं, परमेश्वर प्रत्येक मदत आपल्याला पुरवतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून दानिला सारखं आपलं रिलेशन कोणासंगती मेंटेन करा आणि निरंतर कुणाकडे प्रार्थना करा. हा परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला लिमिटेशन्स आहेत, आपल्याला मर्यादा आहे, पण देवाला भरपूर ऑप्शन्स आहेत. प्रेज द लॉर्ड. अब्रामाला ज्यावेळेस परमेश्वर म्हणला का तुझा एकुलता एक मुलगा मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि मुलगा म्हणजे कोण होता? इसाक. तो म्हणला की तुझा जो मुलगा आहे कारण इश्माईल ऑलरेडी गेला होता आणि आता इसाक राहिला, तो पण प्रभूने मागितला. आणि ज्यावेळेस त्याला तो त्या डोंगराकडे घेऊन चालला होता, बायबल सांगतं का रस्त्यात मुलगा विचारतो की अर्पण कुठे आहे? लाकडं घेतली, सगळे घेतले, अर्पण कुठे आहे? पण बापाचं उत्तर होतं का कोण मिळून देईल? म्हणजे मला अब्रामाचं हुशार पण कळत. आता देवाला मी एक्सक्यूज देऊ शकत नाही, म्हणजे अब्राम का देवा तू मुलाचाच ऑप्शन मागितला, आता मी दुसरं ऑप्शन काय देऊ तुला? पण तो इतका हुशार होता का त्यांनी बॉल बरोबर कोणाच्या गोलमध्ये टाकला? देव मिळून देणार आहे. म्हणजे त्याला ऑप्शन नाहीये, मला तुलाच द्यायचं, पण देवा तुझ्याकडे ऑप्शन आहे का तू दुसरं देऊ शकतो? प्रेज द लॉर्ड. कळतंय अब्रामाकडे ऑप्शन का बाबा तुलाच द्यायचंय, पण त्यांनी काय सांगताना सांगितलं? देव मिळून देईल, कारण देवाकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे ऑप्शन नाहीये पण देवाकडे ऑप्शन्स आहेत. प्रेज द लॉर्ड. पण मला खूप आनंद वाटतो का ते किती हुशारीने प्रार्थना करायची. देवाला कसं म्हणजे परमेश्वर माणसाला वळवतो, पण ते देवाचा हात बरोबर टर्न करायचे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे उगाच त्यांना इतके मोठं पद प्रभूने दिलेलं नाहीये. जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल प्रचार केला जाईल, त्यांच्या विश्वासाबद्दल सांगितलं जाईल. मग देवाची इच्छा आहे का जसं त्या लोकांनी जी धाव धावली विश्वासामध्ये, त्याचप्रमाणे आपण पण आपला विश्वास मजबूत केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अशी स्थिती आहे का मुलाला द्यायचंय, अब्रामाच्या मुलाला त्याला द्यायचंय, पण त्याला सुचतंय. कारण आपण काय म्हणतो संकटावर तर डोकंच काम करत नाही. संकटावर काय काम करत नाही? त्याचं संकट म्हणजे त्याचं मुलाला त्याला द्यायचं, मग त्याचं डोकं किती बंद पडलं पाहिजे. पण किती सुंदर त्याला सुचलं का मला ऑप्शन नाहीये पण देवा तुला ऑप्शन आहे आणि तू मला मिळून देशील. प्रेज द लॉर्ड. प्रभूकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी पर्याय दिसत नाही कारण खरंच बुद्धी लॉक होऊन जाते, पण जर आपण प्रार्थना करतो तर योग्य हेल्प परमेश्वर आम्हासाठी पुढे आणणार. प्रेज द लॉर्ड. पण आपण कोणाकडे प्रार्थना केली पाहिजे? प्लीज देवाकडे प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना कराल आणि देव 100% करणार, कारण तुमची प्रार्थना हे दर्शवते का प्रभू मला तुझ्यामध्ये आशा आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? म्हणून निरंतर देवाकडे काय करा? हा. मग असं होईल एक समय की आता मी तर केलं, मग जाऊ दे दुसऱ्याकडूनच करून घेतो आता प्रार्थना. म्हणजे असं होतं आपण खूप प्रे करतो, आपलं वाटतं नाही बाबा माझ्या तू काय होत नाही राहिलं, मी यांच्याकडे जातो आता प्रेयरला. नाही, परमेश्वर तुझं पण ऐकणार. प्रेज द लॉर्ड. देवाचं प्रेम आपल्या सर्वांवर आहे. नक्की एकमेकांची मदतीची प्रार्थना घ्या, पण स्वतःला त्यावेळी लेखू नका. प्रेज द लॉर्ड. नक्की एकमेकांसाठी आपण प्रार्थना केली. चेन प्रेयर आपण कोणासाठी करतो? दुसऱ्यांसाठीच करतो, कारण त्या समय बुद्धी काय होती थोडीशी लॉक होऊन जाती, जड होऊन जाती. प्रार्थना झाली पाहिजे, पण देव तुमचं पण ऐकणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण आपला भरोसा कायम केलाच पाहिजे का देवा तू करणार आहेस, हा माझा भरोसा आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. म्हणून आज तुमच्या लाईफमध्ये जे काही आव्हान असेल, प्रार्थना असेल, पण थोडा प्रार्थनेतला पंच कमी झाला असेल. पंच म्हणजे कळतो ना, म्हणजे आता करतो बाबा प्रार्थना म्हणतात तुम्ही म्हणून करतोय, पण उत्साह निघून गेला. काय गेलाय? पण तेसनिकाच्या पुस्तकात काय लिहिलंय? सर्वदा काय करा? आनंद करा, प्रार्थना करा, देवाची उपकार स्तुती करा, हीच ख्रिस्तामध्ये तुमच्यासाठी प्रभूची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत जोर पाहिजे. काय पाहिजे? जोर पाहिजे. पण स्थिती तशी नाहीये, मग रडत का नाही व्हायना, पण जोश मध्येच प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. या विश्वासाने का देव मस्ती करणार. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस त्या पॅशनने आपण प्रार्थना करणार, देव आपला ऐकणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्या प्रार्थनेत तो विश्वास नाहीये, फक्त फॉर्मॅलिटी का चला देवाचा सेवक म्हणतो प्रार्थना करा तर करतो बाबा प्रार्थना. पण प्रार्थना जर पॅशन असेल तर प्रभू नक्की ऐकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाला फक्त शब्द नकोत, शब्द मागत तो अनुग्रह पाहिजे. येस. तुमच्या हृदयात ती तळमळ देवाला दिसली पाहिजे, तो भरोसा दिसला पाहिजे. आणि ज्यावेळेस तो भरोसा दिसतो परमेश्वर कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला कार्य करायचं नक्की परमेश्वर करणार. पण आपण न धीर सोडता, न निराश होता स्वतःला हे करायचं, एनकरेज करायचं आणि पुन्हा प्रभूकडे विश्वासाने प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. आणि तो दिवस आपण पाहणार का जसं तो दावीद म्हणतो. या ठिकाणी पुन्हा ते वचन वाचतो, स्तोत्र 42 त्याचा 11. एक वेगळ्या ट्रान्सलेशन मध्ये मी पाहिले ते, त्याच्यामध्ये थोडी लँग्वेज सोपी, पुन्हा वाचतो. मी इतका दुःखी का आहे, मी इतका खिन्न का आहे, मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे, त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणायचं का भाऊ धन्यवाद, थँक्स गिव्हिंग प्रेयर मी ठेवणार आहे. काय ठेवणार आहे? धन्यवादाची प्रार्थना मी ठेवणार आहे. कारण देवा तू संधी ती मला देणार आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण बोललं पाहिजे अब्राहमासारखं, हुशारीने बोललं पाहिजे की देवा संधी मला देशील आणि मी तुझा गौरव. करणार. आणि खरोखर देव तो चान्स आम्हाला देणार. देईल का? आपण म्हणणार का परमेश्वर महान आहे आणि देव मला ब्लेस करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक साक्षी होती स्वीटीचीच, ती देखील शेअर करतो. 2दा पडली. किती वेळेस पडली? 2 वेळेस ती गाडीवरून पडली. पण देवाला धन्यवाद की हातपाय अजून व्यवस्थित आहे, का देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण आपला विश्वास ठेवतो, दुसऱ्यांदा जरी पडली देवण तिला काय केलंय? सांभाळलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अनेक गोष्टी होऊ शकतात, मागून गाडी येऊ शकते, एअर फ्रॅक्चर होऊ शकतो, भरपूर काही गोष्टी होऊ शकतात. पण देवाने तिला 2दा पडली, स्वतःला 2दा सावरलं, स्वतःच गाडी चालून आली. हे कार्य कुणी केलं? हा. पण आपला प्रार्थना कोणाकडे पाहिजे? म्हणजे अशा संकट समयी तुमची मदत तुम्हासाठी उपयोगी येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आपली प्रार्थना नसेल तर मग त्या टायमाला खूप हाल होतात. येस. पण जर आपली प्रार्थना पहिलेपासून असेल तर संकट समयी ती मदत म्हणून आम्हासाठी पुढे येईल. प्रेज द लॉर्ड. प्लीज प्रार्थनेत राहा आणि प्रार्थना तुम्हाला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करूया आपण. सर्व नेत्र बंद करू. एक सॉन्ग आपण घेऊ. सर्व नेत्र बंद करूया. थँक्यू जीसस ऑफ फादर. थँक्यू जीसस. कमान म्हणूया सर्व. देवा तू करू शकतो, देवा तू करू शकतो, देवा तू करू शकतो. तुझ्याकडे 1000 ऑप्शन्स आहे. हो देवा तू सर्व काही करू शकतो. हो तुला कोणती मर्यादा नाहीये तिथे. हो देवा ही आराधना मी तुला सादर करतो. देवा हे शब्द जरी परमेश्वर गीतात आहे, पण देवा ही माझी प्रार्थना आहे तिथे. देवा तू करणार, देवा तू करणार. तू मला संधी देशील का मी उपवासुती करावी? तू मला संधी देशील पित्या का मी माझी साक्ष शेअर करावी? तू मला संधी देणार आहे पित्या. ओ लॉर्ड तुझा आत्मा स्पर्श करत आहे. अनेक लोकांना देव ती संधी देते. सिस्टर ब्रदर तू साक्ष देशील, तू साक्ष देशील. देवाचा आत्मा बघ मोठ्या सामर्थ्याने तुझ्या उतरून आला. ते म्हणतो का तू जे बोलत आहे त्यावर कायम राहा. देव तुला संधी देणार, देव तुला संधी देणार, देव तुला संधी दे. देव तुला तुझ्या जीवनातून आपला गौरव करून घे. तू येशील पुढे. आज भले तू खूप निराश, खूप तुटलेलेस, पण तो आनंद जगा वेगळा असेल. त्या समयी तू आनंदाने म्हणशील का देवाचं महान कार्य मी पाहिलं, देवाचं महान कार्य मी अनुभवलं. हो अशक्य होतं, असंभव होतं, कोणत्याच दृष्टीने ते होऊ शकत नव्हतं, पण माझ्या प्रभूने केलं, माझ्या प्रभूने केलं. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हन्ना के जैसे मैं तेरे पास आया हूँ, प्रार्थना को यीशु में तेरे पास लाया हूँ. हन्ना के जैसे मैं तेरे पास आया हूँ, प्रार्थना को यीशु में तेरे पास लाया हूँ. थैंक यू लॉर्ड. आराधना आशीष दे, आशीष दे, आशीष दे, आशीष दे. प्रार्थना को यीशु में तेरे पास लाया हूँ, आंसुओं के साथ में तेरे पास आया हूँ.
यीशु मैं तेरे पास लाया हूँ, आंसुओं के साथ मैं तेरे पास आया हूँ। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार होवे आराधना। सुन ले मेरी ये प्रार्थना, स्वीकार होवे आराधना। थँक्यू जीसस. हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज या प्रत्येक प्रार्थना तुझ्या पुढे आम्ही मांडतो पिता. देवा, कोणी प्रार्थना करते आपल्या मुलांसाठी, कुणाची प्रार्थना आपल्या पतीसाठी, कुणाची प्रार्थना आहे त्याच्या विवाहासाठी, कुणाची प्रार्थना त्याच्या कुटुंबासाठी, व्यवसायासाठी, कामासाठी, शिक्षणासाठी. पित्या, त्यांचे मार्ग तू मोकळे करणार, त्यांच्या प्रार्थनेला फळ येणार, त्यांचे बंदिवान स्थिती तू मोकळी करणार, त्यांची मदत तू पुढे पाठवणार. त्यांचे प्रत्येक जे समोर आव्हान आहेत त्या प्रत्येक आव्हानातून त्यांना तू बाहेर काढणार. देवा, आमच्याकडे कदाचित ऑप्शन नाही, पण देवा तुझ्याकडे अनेक ऑप्शन आमच्यासाठी आहेत. आणि देवा तू दुसरे मार्ग मोकळे करणार, आणि देवा आपला गौरव करून घेणार. देवा, जे काही ह्या अनेक दिवसापासून प्रार्थना करताय त्याचे उत्तर होय आणि आमेन मध्ये आम्ही स्वीकारतो. देवा, त्यांचे रस्ते तू मोकळे केले, तुला धन्यवाद. देवा, त्यांना संधी दिली का ते तुझा गौरव करावं आणि म्हणावं का परमेश्वर किती चांगला, याचा अनुभव घेऊन पहा. कारण माझ्या समस्येत परमेश्वरी मला सोडलं नाही, प्रभूने मला जवळ केलं, माझे मार्ग मोकळे केले, माझा आनंद पूर्ण केला. अशक्य वाटणारी गोष्ट प्रभूने शक्य केली. मी प्रभूचा गौरव करतो. हे प्रत्येक जण तुझी स्तुती करतील आणि देवा तुला धन्यवाद. प्रभू, प्रत्येक फॅमिलीला आशीर्वाद कर आणि देवा तुझा महिमा होते. प्रभू यीशु नावाने मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. मेरा विश्वास है कि आज के इस वचन के द्वारा और इन प्रार्थना के द्वारा ज़रूर परमेश्वर आपके बीच में कार्य करेगा, और ज़रूर आपकी गवाही हमें लिख भेजिए व्हाट्सएप के द्वारा, फेसबुक के द्वारा, ताकि इस गवाही के द्वारा हम प्रभु की महिमा कर सकें. और उसी तरह और भी ऐसी प्रार्थनाएं जो आपके लिए, जो परमेश्वर ने हमारे हृदय में डाला है करने के लिए, हमने वो प्रार्थना की है, तो ज़रूर इस चैनल को सब्सक्राइब कीजिए ताकि आप और भी प्रार्थना और वचन से आशीष हो सको. प्रेज द लॉर्ड. और उसी तरह अगर आप आपका अर्पण को, आपके ऑफरिंग को बोना चाहते हो, तो ज़रूर आप आपके ऑफरिंग के द्वारा हम जो काम कर रहे हैं परमेश्वर का, इस कामों को ब्लेस कर सकते हो. तो ज़रूर नीचे आ रहा है जो फ़ोन पे या गूगल पे का नंबर है, आप ऑफरिंग के द्वारा इस कामों को और ब्लेस कर सकते हो. और अगर आप चाहते हो कि इस मैसेज को आप गूगल मीट के ऊपर भी देखें, तो ज़रूर हमें फ़ोन कॉल कीजिए ताकि आप इस मैसेज को लाइव सुन सके और प्रभु की महिमा कर सके.